नमस्कार मित्रांनो, बघा आज कुंटणीकडे आली आहे. आज आली माहेरला कशासाठी आली? रात्री लागलं अचानक माझ्या पोटात दुखायला लागल्यावर तिथं मग सोनोग्राफी केली आणि जिथं माझं ट्रीटमेंट आहे तिथं मी आलती बघा. मग तिथनं म्हणजे श्रीपूरला असतंय, तिथनं परत इकडं आली. हो तुम्ही काय बघायला लागलाय? काय तुला हिंडू नको म्हटलं का 3-3 दिवस फिरायचं, मग त्याच्यामुळे हे असं होतं की परत हा बडा इथं दवाखान्याचा खर्च 12, सोनोग्राफी करा, सोनोग्राफीला 2000 आणि इकडे ये पेट्रोलचं पैसे आणि आता गोळ्यालाच 1000 रुपये गेले. तुम्हाला पैशाचं पडलंय, पण इथं माझी कंडिशन काय आहे काय तुम्हाला कळतं का? काय बोलावं काय नाही. तुमचं पैसे जाते तर तेवढंच तुम्हाला दिसतं, पण बायकोला त्रास होतोय ती दिवस. कशाला हिंडायचं बोंबलं तर बायकोला त्रास होतोय 3-3 दिवस जायचं. आणि त्या रिपोर्ट मध्ये काय काय सांगितलंय ती सांगा म्हणलं मी. आता काय सांगायचं, ही काय टेस्ट करायला सांगितले त्या जे काय माझ्या रक्ताच्या रक्ताची करायला सांगितली, परत पूर्ण CBC आहे, परत ती युरेनियमची आहे काय तर टेस्ट सांगितली. बोरगाव मध्ये करावं म्हणलं होतं बरं का टेस्ट. तिथं काय आम्हाला जाता आलं नाही, कारण तिथला दवाखाना काय आम्हाला माहित नव्हता, त्यामुळे तसंच राहिलं. आता जाऊन महोदयात अजून तिथं टेस्ट करावं लागणार आहे. तर बाकीचं काय नॉर्मल आहे म्हणून सांगितलं, पण ती त्रास कशानं झाला ही काय कळलं नाही. त्रास झाला म्हणजे जरा प्रवास ती त्यामुळं थकवा, त्यामुळं तसं झालं असणार. बाकी काय जे काय असेल ती बरं का रिपोर्ट आहे तर नॉर्मल, काय एवढं सगळं बाळाचं ठोकं ती व्यवस्थित आहे, तर जी काय पाणी ती काय व्यवस्थित आहे, सगळं बाळ पण चांगलं आहे. उलट्यामुळेच तुझ्या भ्या वाटायला लागलं. हा मला पण कसं वाटतंय माहिती आहे का? थांबा तुम्ही दोघी बाहेर जावा, माझा व्हिडिओ चालू आहे ना, चालू करू नका, जाता ये बाहेर तू. हा खेळायला जावा. पहिल्यांदा सकाळी उठल्या इकडे चालू या. रात्रीच दुखत होतं, पण म्हणलं रात्री लय जात हो, मग 10च्या पुढं आणि परत कुठं दवाखान्यात जायचं रातचं होतो त्रास म्हणल्यावर. सकाळी कितीला उठलो असेल रुपा? कितीला? 5:05ला उठलो. रुपाला सांगते होतं या झोपलं देखील नाही अगं, रातच उठायचं. तिला अजून काय कमी जादा होतंय म्हणून हे जे असलेली काळजी देखील करू नये. किती जरी सांगितलं तर पालत्या गाड्यावर पाणी जास्त सकाळ वेळा. तुम्ही वैतागू नका व, तुम्हाला वैतागायला काय झालंय? इथं काय माणसाचं जरा म्हणून तर फिरवून कुठं जाऊन ये. फिरून म्हणजे काय चुकान गेलती का? काय त्रास काय माग? तुमचं उगं सारखं बडा करायचं आणि त्या खर्चाच्या मागं पडायचं. मग खर्च म्हणजे काय फुकट येते? झाडाचा पाला तोडायचा काय पैसा म्हणजे? बरं असू द्या, तुमचं उगं ती सारखं उगं ऐकून घेते म्हणून बोलायचं नसतं. आता काय मी येतो नाही ऐकून घ्यायचं काय नाही, रडत बसली तरी चालतं. वैताग आला एकटं सारखं कुठानाच आहे. रोज उठलं का तुझंच आहे, काय दुसरं बघायचं नाही. रानातलं पाईपलाईन करायची, पाईप आणून टाकले, ड्रिप करायचं राहिले, तुझंच बघायचं. उठलं का आठवड्यात नाहीच दणका. अण्णा नाहीतर अण्णाकडनं तुम्हाला सांगितलं असतं. अण्णा काय म्हणते तर काय हिंडत बस तू नवऱ्याला त्रास दे. हा तसं होत नाही. घरीच बसून असं झालं असतं तर मग काय घरी बसून होतं काय? इथं घरी काय करायचं नाही तर काय करायचंय? स्वयंपाक तेवढा करायचा 2 टायमिंगला. आपली 2 टाळची पोरगी किती खायची आहे? बरं कालवा करू नका सोनोग्राफी करायची म्हणून. काय खाल्लं नाही काय नाही, पण काय खाल्लं नाही काय नाही, नुसतं पाणी पित राहिली. म्हणलं चांगलं आहे. आता काय झालंय बघ कसलं आहे. काय चांगलं सगळं व्यवस्थित आहे. ती एक बरं आहे. घालायचं दुसऱ्याला पाण्यात बदल झाल्यामुळं ती तसं झालेलं आहे. मला जीव द्या आता, कालवा करू नका, शांत जरा माणसातले. मी सारखं बघल तवा यस्तूरूप सारखं बडा चालूच होतं. आता केवढा मोठा नाक गेला माहिती आहे? फणी काही काढली होती ती कसं काय तसं दिसलं अचानक वाटलंच. मधीच ओरडते उभं राहिलं डांबरीवर आणि गाडीकडून आणि फडी काढलेलं होतं अगं रुपा, काय सांगून तिला म्हणलं छत तेवढा शॉट काढ म्हणलं व्हिडिओ त्याचा. ही बिहान नग म्हणली, माझ पाय थरथर कापायला लागले. अगं फणी काढली, साप 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 आवाज देखील. त्यात काय झालं, मी पहिल्यांदा तसा ती नाग बघितला होता. आणि मी काय म्हणलं, श्रावण महिना लागायच्या आधी देवानं दर्शन दिलं. मग आज सोमवारच जाईल, महादेवानं दर्शनच दिलं. नाही खरंच बरं का मित्रांनो, खोटं सांगत नाही, ती नाही खरंच साप आपल्याला दिसला बरं का.
आणि ती पण चालू गाडीमध्ये. मला तर वाटलं ह्यांनी तर घालते तो गाडी त्याच्यावर, पण ह्यांनी काय केलं जरा साईड दिल्याने केलं आणि आम्ही आलो. साठ फस करत होतो रो. काय अगं घाबरलो. हां. आणि त्यात अजून एक म्हणजे घटना घडली. काय माझं मंगळसूत्र पण तुटलं होतं. काय नवीन गाठव. हां. आणि मी बघितलं नव्हतं काय नव्हतं आणि येताना मग गाठवलं परत. आज दानका होता थोडंच होतं, ध्यान दिलं नसतं म्हणजे. ही तर तसं झालं असतं ना, मग काय सरळ होतं काय? सरळ होतं ना. एवढ्यालाच एवढं बोलते तर ही आता जी सोन्याच्या वस्तू आहे ती तर पडल्या असत्या, तर ह्यानी मग मला काय केलं असतं काय मग माहिती. पहिलं पोटात दुखू दे म्हणलं असतं, पहिले टिपली आणला हाय का कसे भाषा ह्याच्यावर. आणि अजून म्हणते तो भांडणातच प्रेम असतं. असं प्रेम असतं काय? किती समजावून सांगायचं, हानले शेवट सुधारत नसतं माणूस. समजून सांगायचं दिवस गेला आता. गेलं काय होय, तुम्हाला. जाणार की तुमचं दिवस. बर आता जेवायचं. जेवायला थांब अजून बनवती रूपाला जरा नाही काय तिचं तर. चालू आहे बरं का, आल्यापासून सारखी चालूच आहे बरं का तिचं खटपट. आणि तिचं कसं असतं, आलं म्हणजे कधी ही नसतंय. आलं म्हणजे छोट्या जेवायला खाली खाली का टाकतो? हो हाय छोट्या टाकतोय. मामा चिंगूस. मामाला काय आणले तुला खायला? होय बिस्किटच्या पण आणि चिप्स त्याच्या जावडी जाणली त्याला ती आणली. मामा. हा बरोबर आहे रुपा. येसूर खाऊ दे बरं काय आहे नाही. आणि त्यानं पण आवडीनं खायचं आलंय बघा. कसं आहे आत्यावनी दिसतंय ना. हाय आत्याची दात बघू दात किती आले बर्थडे झाला ही वर्षाचं झालं. कसं बसलंय चिपकून. खाल्लं दात रडत नाही काय नाही. ह्यांनी बोलते तर ते लय आवड ह्यांना पण लेकरांची. कसं आहे जीव लावते तर बघितलं का. आम्हाला म्हणलं खवळायचं बघ, पण त्याला कसं बोलते तर बघितलं. अरे त्याला कळत नाही अजून, ती बारीक आहे. मोठं झाल्यावर बिरबिर करतंय बघ सगळ्या. करतोय काय होय. पिंगरी फिरवलेली फिरवायला आहे का ती नाही. पण त्याच्या नादे हो. त्याला कुरकुर संपले म्हणून तुमच्याकडे बघतोय. हा आणा जाऊ देव काय मामा आहे म्हणल्यावर मामा भाच्याचं लाड मामाच पूर्ण करतो. होय होय का रुपा. हा द्या त्याला. ती त्याच्या लाडातच आहे तर कसं द्यायचं चालू आहे. आणि हे कुणी टाकलं इथं? ती काय ती वय मी ठुलंय आता माझ्या हातात ना. ती काय आहे माहिती आहे का, नारळाची बर्फी चांगली असते खाल्लेली. एवढी सोपा आवा ती गोड खात नाही. दिली थुकून. गोड खात नाही वा ती आत्यावनी गोड खात नाही. लय तिखट लागतंय झणझणीत मस्त पैकी. चांगलाय हा. तर चला पुढल्या व्हिडिओ मध्ये भेटू म्हणावं. टाटा.